हॅलो मी पी थोरात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 2025 हे आपल्यासाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं वर्ष ठरणार आहे। नक्कीच आजच्या 2025 ची सुरुवात आहे चांगल्या आणि खूप मोठ्या ॲडपासून सुरुवात झालेली आहे। काल तुम्ही बघितलं असेल वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती एक महत्त्वाचं जे एम्स जे PDF आहे ते सगळ्या एम्सच्या साईटवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती व्हायरल होत असताना आपल्याला दिसत असेल कशा प्रकारच्या पूर्ण ह्या वॅकन्सी असणार आहेत। जवळपास 212 एवढ्या वॅकन्सी तुम्हाला फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी या पूर्ण ओव्हरऑल एम्सच्या ॲडमध्ये बघायला भेटतील। कुठले विद्यार्थी यासाठी एलिजिबल आहेत, कोण कोण या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकता, किती जागा आहेत, कोणत्या डिपार्टमेंटच्या किती जागा आहेत, त्याचबरोबर आपली ESIची सुद्धा भरती याच महत्त्वाच्या रिक्रुटमेंट एजन्सीच्या द्वारे होणार आहे। त्याचबरोबर बाकीचे वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये नव्याने ॲड करण्यात आले आहेत एम्समध्ये। तर ही सगळी महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करेल। PDF ही भरपूर मोठी आहे, त्यामधनं ज्याही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी असतील तेवढ्याच फक्त एकत्र आणून जवळपास 20 ते 25 पेजेसचं एक महत्त्वाचं PDF मी या महत्त्वाच्या ॲडव्हर्टाइजमेंटमधनं क्रॉप केलेलं आहे, एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे। तर तेच महत्त्वाचं PDF तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये थरोली सांगण्याचा प्रयत्न करेल की किती वॅकन्सी आहेत, कुठे वॅकन्सी आहेत, कोण कोण एलिजिबल आहे, फॉर्म कसा फिलअप करावा लागेल, सर्व महत्त्वाच्या डेट साईज सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करायचा प्रयत्न करेल। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। त्याचबरोबर यासाठी लागणारे पुस्तकं, त्याचा सिलेबस, त्याचे MCQ, एक्झाम कधी आहे, कुठले पुस्तकं आपल्याला त्यासाठी यूज करावं लागतील, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी A to Z आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मी शेअर करेल। त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जवळपास कालच्याच डेटला हे तुमचं PDF आलेलं आहे आणि काल तुम्हाला सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती हे PDF भेटून जाईल। खाली आल्यानंतर महत्त्वाची सगळ्यात तुम्हाला मी एजन्सी सांगेल की जी नवीन आता एजन्सी रिक्रुटमेंट एजन्सी आहे किंवा जी टेस्ट कंडक्टिंग करणारी एजन्सी आहे ती असणार आहे CREच्या अंडर म्हणजे कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन। ही जी महत्त्वाची आपली NTA सारखी एजन्सी आहे तर ती ओव्हरऑल बॉडी ही एक्झाम हे आपल्या कंडक्ट करणार आहे। त्याच्यामुळे तुमची AMC भरती असेल आणि त्याचबरोबर त्याच्यात ESIC असेल, बाकीच्या सुद्धा महत्त्वाच्या युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरच्या तर त्यासुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। त्याच्यामुळे आता इथून समोर ESICची सेपरेट एक्झाम होणार नाही। ESICची एक्झाम जरी झाली तर ही एक्झाम CRE म्हणजे कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन या पोर्टलच्या अंडर किंवा या बॉडीच्या अंडर होणार आहे। तर खाली आल्यानंतर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल जवळपास 212 पूर्ण फार्मसी ऑफिसरच्या म्हणजे फार्मसिस्टच्या याच्यामध्ये वॅकन्सी तुम्हाला बघायला भेटतील। त्याच्यामध्ये जर आपण डिवायडेशन केलं तर आयुर्वेदिकच्या आणि तुमचं होमिओपॅथिकच्या 39 वॅकन्सी तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील। त्याचबरोबर तुमचं ॲलोपॅथी जे आहे त्या ॲलोपॅथीच्या आणि डिस्पेन्सिंग केमिस्ट किंवा फार्मासिस्ट ग्रेड 2 याच्या तुम्हाला 173 जागा याच्यामध्ये बघायला भेटतील। जर असं आपण दोन्हीचं जर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन किंवा बेरीज जर केली आपण याच्यामध्ये तर 173 प्लस 39 तर अशा जवळपास 212 तुम्हाला वॅकन्सी फार्मसी ऑफिसर म्हणजे फार्मासिस्ट या पोस्टच्या ओव्हरऑल या ॲडमध्ये बघायला भेटतील। आता खाली आल्यानंतर आपण बघूयात की कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या PDF चेक करावं लागणार आहेत। खाली आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता महत्त्वाच्या तुम्हाला डेट्स याच्यामध्ये दिलेले आहेत। तर पहिल्यांदा आपण बघून घेऊयात डेट ऑफ द अपलोडिंग ऑफ द डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अँड कमेन्समेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲट द ॲप्लिकेशन। तर ते स्टार्ट झालेले 7 जानेवारी 2025 आणि शेवटची तारीख असणार आहे त्याची 31 जानेवारी 2025। त्याच्यानंतर डेट ऑफ द स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲक्सेप्टन्स टू अपियर इन एक्झामिनेशन तर त्याची तारीख असणार आहे तुमची 11 फेब्रुवारी 2025 तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस बघण्याची आणि ॲक्सेप्ट करण्याची। त्याच्यानंतर डेट ऑफ द करेक्शन इन ॲप्लिकेशन फॉर्म ॲज अलाउड तुमचं जे ॲप्लिकेशन फिलअप करत असतील छोट्या मोठ्या ज्या करेक्शन असणार आहेत त्याच्यासाठी तुमची विंडो ओपन राहील 12 फेब्रुवारी 2025 पासून तर 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत। डेट ऑफ इश्यू ऑफ द ॲडमिट कार्ड येण्याची डेट इथं दिलेली नाही, फक्त ॲज पर द स्कीम ऑफ एक्झामिनेशन जशा पद्धतीने तुमची एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येईल त्याप्रमाणे तुमचे हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड तुम्हाला वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जातील। डेट ऑफ द स्किल टेस्ट ती सुद्धा तुम्हाला वेबसाईटवरती त्याचे नोटिफिकेशन येऊन जाईल आणि डेट ऑफ एक्झामिनेशनसुद्धा इथं तुम्हाला दिलेली आहे। 26 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी अशा महत्त्वाच्या 2 तारखा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। या 2 तारखेला तुमच्या एक्झामच्या डेट असू शकतात किंवा एक्झाम तुमची असणार आहे। ह्या लक्षात आलं महत्त्वाच्या डेट बघितल्या आपण। खाली आल्यानंतर आता कुठले वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत की ज्याच्यामध्ये आता ही रिक्रुटमेंट जी आहे ती कंडक्ट करण्यात येत आहे आणि CREच्या अंडर कंडक्ट करण्यात येत ते बघा। त्याच्यामध्ये M अवंतीपुरा असेल, M भटिंडा असेल, M भोपाळ असेल, M भुवनेश्वर, BB नगर, त्याच्यानंतर बिलासपूर, देवघर अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला खाली एम्सच्या ज्या महत्त्वाच्या शाखा आहेत किंवा डिपार्टमेंट आहेत त्याच्या खाली तुम्हाला नावं दिलेले आहेत। तर या सर्वांची जी रिक्रुटमेंट आहे ती आता याच्या अंडर फिलअप केले जाणार आहे। खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणखीन काही महत्त्वाचे डिपार्टमेंट आणि आपली ESICची सुद्धा
डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये व्हॅल्युएडिशन केलेली आहे. त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड डॉक्टर राम मनोहर लोहिया हॉस्पिटल न्यू दिल्ली, ह्यासुद्धा महत्त्वाचे डिपार्टमेंट तुम्हाला या भरतीच्या अंडर रिक्रुटमेंट केले जाणार आहेत. त्याच्यानंतर नवीन आणखीन एक बघा, एम्स सेंट्रल आर्म पोलीस फोर्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स CAPFIMS, हे सुद्धा महत्त्वाचं डिपार्टमेंट नव्याने याच्यामध्ये या रिक्रुटमेंट एजन्सीच्या अंडर ॲड करण्यात आलेले आहे. त्याचीसुद्धा रिक्रुटमेंट याच्या अंडर केली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी नवीन अपडेट असणारे पॉईंट नंबर 23 मध्ये तुम्ही बघू शकता, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे ESIC. बऱ्याच वेळेस आपण एक्झाम ही दिलेली सुद्धा आहे आणि ESIC सुद्धा एक्झाम या CREच्या अंडर आता होणार आहे. खाली पण आणखीन वेगवेगळे डिपार्टमेंट तुम्ही चेक करू शकता, त्याच्यासुद्धा एक्झाम त्याच्या अंडर होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं ESICचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ही सुद्धा CREच्या अंडर आपली फिलअप केली जाणार आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असणार आहे तुम्हाला ही वेबसाईट दिसत असेल, AIIMSexams.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह देईल मी. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर बघूयात आपण एज रिलॅक्सेशन तुम्हाला खाली बघायला भेटेल. SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. OBCसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. फिजिकली चॅलेंज पर्सनसाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. एक सर्व्हिसमेन असतील त्यांच्यासाठी जवळपास 3 वर्षाचं रिलॅक्सेशन तुम्ही बघू शकता. सेंट्रल गव्हर्नमेंट जर तुम्ही असाल ग्रुप B मध्ये तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही C मध्ये असाल तर तुम्हाला 40 वर्षाचं त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे. अशा पद्धतीचे रिलॅक्सेशन तुम्ही रिस्पेक्टिव्ह तुमच्या कॅटेगरीप्रमाणे इथे चेक करू शकता. त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर ॲप्लिकेशन फीस सगळ्यात घाणेरडा पॉईंट फक्त एम्सचा एवढाच आहे की याच्यामध्ये तुमची ॲप्लिकेशनची फीस आहे ती सगळ्यात जास्त असते. जवळपास OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 3000 रुपये तुम्हाला फीस या पोस्टसाठी फिलअप करावी लागेल आणि SC STचे विद्यार्थी असतील किंवा EWS कॅटेगरीचे विद्यार्थी असतील तर त्यांना 2400 रुपये एवढी फीस आकारण्यात येईल जर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर. पर्सन विथ डिसॅबिलिटीचे फिजिकली चॅलेंज पर्सन असतील त्यांच्यासाठी ते एक्झम्प्टेड आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची फीस याच्यासाठी लागणार नाही. लक्षात आलं, अशा प्रकारची एक्झामची फीस आहे. एक्झामचे सेंटर तुम्ही खाली चेक करू शकता, सेंटर डेट अँड एक्झामिनेशन सेंटर. त्याच्यामध्ये जनरल जी तुमची CBT होणार आहे ती 26 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारीला होणार आहे. रिस्पेक्टिव्ह जेही स्टेटमध्ये महत्त्वाचे सेंटर असेल तर त्याच्यावर तुमची CBT कंडक्ट केली जाईल. ॲडमिट कार्ड तुम्हाला या वेबसाईटवरती अवेलेबल होऊन जातील, AIIMSexams.ac.in. त्यात वेळोवेळी आपल्याला ती वेबसाईट फॉलो करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं पॅटर्न स्कीम आणि सिलेबस एक्झामिनेशन कशा प्रकारची तुमची ऑनलाईन CBT होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन शॅल बी 90 मिनिट्स, 90 मिनिट तुम्हाला देण्यात येतील. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 MCQ किंवा 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. एका प्रश्नाला जवळपास 4 गुण किंवा 4 मार्क असणार आहेत. अशी 400 मार्कची तुमची एक्झाम होणार आहे. लक्षात येत आहे. त्याच्यामध्ये 75 मार्क तुमचे फार्मसीचे असतील किंवा डोमेनचा सिलेबस असेल आणि बाकीचे राहिलेले जे 25 प्रश्न असणार आहे ते बाकीचे नॉन टेक्निकलचे असेल. असे 100 प्रश्नाची तुमची एक्झाम होईल. एका प्रश्नाला 4 गुण अशी 400 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. वेळ लक्षात आलं, 90 मिनिटं दिलेले आहेत. 90 मिनिटामध्ये 100 MCQ 100 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. 25 प्रश्न सांगितल्याप्रमाणे जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, नॉलेज ऑफ द कॉम्प्युटर, 75 MCQ रिलेटेड टू डोमेन रिस्पेक्टिव्ह ग्रुप. लक्षात आलं, सांगितल्याप्रमाणे 75 फार्मसी आणि बाकीचे राहिलेले 25 हे नॉन टेक्निकलचे. अशा प्रकारची तुमची एक्झामचा पूर्ण जो आहे तो पॅटर्न असणार आहे. मीडियम इथे दिलेला आहे तुमचं इंग्लिश आणि हिंदी तुमचं मीडियम असणार आहे. खाली आल्यानंतर पुन्हा महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी इथं हायलाईट करून दिलेल्या आहेत. खाली तुम्हाला सिलेबस लँग्वेज दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपली फार्मसीची पोस्ट आपण खाली चेक करूयात. 12 नंबरमध्ये ड्रग स्टोअर कीपर जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये ड्रग्ज या पोस्टसाठी आपण फार्मसीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतो. सिलेबसमध्ये फार्मसी दिलेला आहे आणि मीडियम इंग्लिश दिलेला आहे. खाली आल्यानंतर बघा आणखीन आपल्या फार्मसीच्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या नावाने. फार्मासिस्ट आयुर्वेदिकमध्ये सुद्धा फार्मसी आणि इंग्लिश दिले. अशाच प्रकारचा एक बेसिक सिलेबसचा पॉईंट फक्त फार्मसी मेन्शन केलेला आहे. डिटेलमध्ये तुम्हाला मी याच्यावरती सिलेबसवरती पुन्हा एक व्हिडिओ याच्यामध्ये देईल. फक्त आता महत्त्वाच्या कुठल्या पोस्ट आहेत त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो आणि फार्मसीच्या रिलेटेड ज्याही पोस्ट आहेत त्याच फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. आता खाली अंतर पहा, महत्त्वाचे आपण आता फॉर्मची बेसिक इलिजिबिलिटी जी असणार आहे ती आपण आता खाली थोडक्यामध्ये चेक करणार आहोत. सगळ्यात अगोदर महत्त्वाची पोस्ट स्टोअर कीपर ड्रग्ज या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो. एम्स न्यू दिल्लीमध्ये याची व्हॅकन्सी चालू आहे. एज लिमिट 18 ते 30 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्यासाठी अप्लाय करू शकतात आणि रिलॅक्सेशन 40 वर्ष आहे जर तुम्ही एम्सचे एम्प्लॉई असाल तर. 6 लेवलच्या अकॉर्डिंग तुमची पेमेंट किंवा पोस्ट असणार आहे. एसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये डिग्री इन फार्मसी, डिझायरेबलमध्ये एक्सपिरियन्स इन स्टोरिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग इन अ ड्रग स्टोअर हॉस्पिटल ॲज वेल ॲज इस्टॅब्लिश्ड फार्मास्युटिकल कन्सर्न. तुमच्याकडे एक्सपिरियन्स दिलेला आहे. फक्त एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे जर तुम्ही डिग्री असेल.
इसेन्शियलमध्ये तुमचा डिप्लोमा जर असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता. लक्षात येत आहे. स्टोअर कीपर ड्रग्जमध्ये आपण अप्लाय करू शकतो. एम्स दिल्लीमध्ये याची महत्त्वाची वॅकन्सी आहे. 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात. जर तुमची एम्समध्ये तुम्ही जॉईन केलेलं असेल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तुमचं बी फॉर्म झाला असेल अप्लाय करू शकता. थोडासा एक्सपिरियन्स असणं गरजेचं, पण कंपल्सरी किती वर्ष आहे याची कुठेही त्याची तशी प्रकारची नोंद नाही आहे. जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला मात्र 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इथं त्यांनी मागितलेला आहे. त्याच्यानंतर खाली ड्रग स्टोअर कीपर सेकंड पोस्ट सेंट्रल आर्म पोलीस फोर्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस 18 ते 30 वर्ष. सेम तशाच प्रकारचा इथं तुम्हाला इलिजिबिलिटी दिलेली आहे. फक्त इथं जो तुमचा डिप्लोमा दिलेला आहे त्यांना एक्सपिरियन्स इथं दिलेला नाही, तो खाली इथं मेन्शन केलेला आहे. तो पण सुद्धा तुम्हाला 3 वर्ष तुम्ही चेक करू शकता. म्हणजे दोन्ही ज्या पोस्ट आहे स्टोअर कीपर ड्रग्सच्या, तिथे तुम्हाला डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. खाली आल्यानंतर बघा आता आपली फार्मसिस्ट होमिओपॅथीच्या पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ESICमध्ये त्याच्या जागा निघलेल्या आहेत. 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर तुमचं डिप्लोमा झाला जर असेल तर तुमचं 1 इयर एक्सपिरियन्स त्यांनी इथं मागितलेला आहे. अशा प्रकारचं बेसिक कॉम्प्युटर नॉलेज त्यांनी मागितलेलं आहे. त्याच्यानंतर खाली बघा पुन्हा होमिओपॅथीच्या जागा आहेत केरळमध्ये. इथे तुझं 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थीसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर खाली बघा डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन होमिओपॅथी तुमचं असणं गरजेचं आहे आणि तुमचं ॲटलिस्ट 1 इयर ड्युरेशन फ्रॉम द सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि बेसिक कॉम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे. तशाच प्रकारचा होमिओपॅथीचा सेम खाली पॅटर्न तुम्ही चेक करू शकता. सर्व ज्या पोस्ट आहेत सेम तशाच प्रकारची तुम्हाला इलिजिबिलिटी याच्यासाठी लागेल, जी की तुम्हाला मी आता एक्सप्लेन केली. खाली आल्यानंतर आयुर्वेदिक फार्मसिस्ट दिल्लीमध्ये जागा चालू आहेत. सेम 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात. इथं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. 12वी तुमचं फिजिक्स केमिस्ट्रीतून झालं पाहिजे. बी फॉर्म तुमचं आयुर्वेदिकमधून झालं पाहिजे. 1 इयर एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. डिप्लोमा झाला असेल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. अशाच प्रकारचा सेम तुम्हाला पॅटर्न खाली आयुर्वेदिक फार्मसिस्टमध्ये बघायला मिळेल. ही पूर्ण खाली पोस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आयुर्वेदिक फार्मसिस्टच्या पोस्ट तुम्ही चेक करू शकता. त्याच्या खाली आल्यानंतर पुन्हा आणखीन आपल्या फार्मसीच्या पोस्ट आहेत. डिस्पेन्सिंग अटेंडंट या नावाने एम्स पटनामध्ये ह्या जागा निघलेल्या आहेत. 21 ते 27 वयोगटातील विद्यार्थ्यासाठी अप्लाय करू शकतात. डिप्लोमाचे विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहेत. एक रजिस्टर फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही आहे. त्याच्यानंतर फार्मा केमिस्ट फार्मा एक्झामिनर म्हणून पोस्ट आहे. एम्स रायपूरमध्ये वॅकन्सी आहेत. 21 ते 27 वय पाहिजे. डिप्लोमा विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल आहेत. एक्सपिरियन्स इन मॅन्युफॅक्चरिंग टेस्टिंग ट्रान्सफ्युजन इन हॉस्पिटल इंडस्ट्री अशा प्रकारचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. त्याच्यानंतर सेम फार्मासिस्ट म्हणून आपल्या खाली पोस्ट चालू झालेले आहेत. ॲलोपॅथीच्या एम्स अवंतीपुरामध्ये जागा आहेत. 21 ते 27 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अप्लाय करू शकतात. खाली बघू शकता डिप्लोमा आहेत विद्यार्थी इलिजिबल बी फॉर्म आहेत आणि खाली तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स दिलेला आहे. सेम अशाच प्रकारे बिलासपूरच्या वॅकन्सी आणि इलिजिबिलिटी एम्स दिल्लीची वॅकन्सी त्याच्यामध्ये थोडासा चेंज करण्यात आलेला आहे. तुमचं एज इथे बघू शकता तुम्ही 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि जे एम्प्लॉय असतील त्यांना 40 वर्ष दिले आहे. डिप्लोमा इलिजिबल आहे. रजिस्टर फार्मसिस्ट असायला हवेत. डिग्री इलिजिबल आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. डिग्री फार्मसीसाठी थोडासा एक्सपिरियन्स दिलेला आहे. खाली आल्यानंतर पुन्हा फार्मसिस्ट आर्म फोर्समध्ये सेम तशाच प्रकारची इलिजिबिलिटी तुम्ही चेक करू शकता. पुन्हा वर्धमान महावीर मेडिकल याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशा प्रकारचं सेम पॅटर्न तुम्ही चेक करू शकता. तुमचा डिप्लोमा आणि तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. खाली सुद्धा आंध्र प्रदेश असेल, आसाममध्ये आहे. त्याच्यानंतर बिहारमध्ये वॅकन्सी आहे. चंदीगडमध्ये आहे. छत्तीसगडमध्ये आहे. दिल्ली NCRमध्ये आहे. खाली आपलं ESIC चेक करून घ्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये तुमचं ॲलोपॅथीमध्ये ESICच्या जागा आहेत. अशा प्रकारची इलिजिबिलिटी तुम्ही चेक करू शकता खाली. त्याच्यानंतर झारखंड असेल, ESIC कर्नाटक असेल, ESIC महाराष्ट्रामध्ये सुद्धा लक्षात ठेवा. हा कॉलम 17 नंबरचा पॉईंट महत्त्वाचा आहे. 32 वर्ष दिलेला आहे आणि 37 वर्ष गव्हर्नमेंट सर्वांसाठी दिलेलं आहे. त्याच्यासाठी डिग्रीचे विद्यार्थी इलिजिबल आहेत. डी फॉर्मचे विद्यार्थी इलिजिबल आहेत आणि तुम्ही एक रजिस्टर फार्मसिस्ट असायला हवेत. ESICच्या जागा ते चेक करू शकता तुम्ही 17 नंबरच्या पॉईंटमध्ये. पुन्हा एकदा सेपरेटमध्ये डिटेलमध्ये त्याच्यावरती व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये आहेत, तामिळनाडूमध्ये आहेत, तुमच्या वेस्ट बंगालमध्ये आहेत. फार्मासिस्ट ग्रेड नावाने एम्स भोपाळमध्ये पोस्ट चालू आहेत. एम्स जोधपूरमध्ये चालू आहेत. इथे सुद्धा डिप्लोमा रजिस्टर आहेत विद्यार्थी इलिजिबल आहेत. खाली एक्सपिरियन्स दिलेला आहे. लक्षात येते अशा प्रकारच्या पूर्ण या व्हॅकन्सी होत्या. खाली आल्यानंतर आता आपल्याला कॅटेगरीनुसार खाली त्याचं डिवायडेशन दिलेलं आहे. तर ते तुमच्याशी मी थोडक्यात याच्यामध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करेल. ड्रग स्टोअर कीपरमध्ये तुम्ही बघा 2 पोस्ट आहेत. दिल्लीमध्ये आणि आर्म फोर्समध्ये आहे. टोटल तुम्हाला याच्यामध्ये आर्म फोर्समध्ये टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या 3 जागा आणि एम्स दिल्लीमध्ये स्टोअर कीपर ड्रग्सच्या
SC कास्टसाठी एक जागा, टोटल एक जागा तुम्ही चेक करू शकता जी की SC कास्टसाठी रिझर्व आहे. खाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता फार्मासिस्ट होमिओपॅथीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जवळपास होमिओपॅथीच्या 5 पोस्ट आहेत 5 डिपार्टमेंटमध्ये. दिल्ली, NCR, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि वेस्ट बंगाल, ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या टोटल तुम्ही व्हॅकन्सी बघू शकता. दिल्ली NCRमध्ये 6 जागा आहेत. त्याच्यानंतर तुमचं केरळमध्ये 1 जागा, मध्य प्रदेशमध्ये 1 जागा, महाराष्ट्रामध्ये 3 जागा आणि वेस्ट बंगालमध्ये 1 जागा. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला मी आणखीन पुन्हा याच्यामध्ये व्हॅकन्सी ॲड केलेल्या आहेत, ज्या की वेगवेगळ्या पोस्ट आहेत. फार्मासिस्ट आयुर्वेदिक असेल त्याच्यामध्ये NCR, गुजरात आणि पुन्हा स्टेट इन्शुरन्स JNKमध्ये व्हॅकन्सी चालू आहेत. जवळपास आयुर्वेदिकच्या NCRमध्ये 13 जागा आहेत, गुजरातमध्ये 2 जागा आहेत आणि JNK म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये 1 जागा आहे. त्याच्यानंतर खालीसुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट दिले आहेत आयुर्वेदिकचे, त्याच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीप्रमाणे इथं तुम्ही व्हॅकन्सी चेक करू शकता. एवढ्या व्हॅकन्सी तुम्ही इथं दिलेल्या आहेत. सर्व PDF तुम्हाला डिटेलमध्ये मी क्रॉप केलेलं आहे, तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. सर्व व्हॅकन्सी आणि PDF तिथं भेटून जाईल. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर पुन्हा आणखीन डिटेलमध्ये फार्मा केमिस्ट, केमिकल एक्झामिनर, फार्मासिस्ट ग्रेड 2, डिस्पेन्सिंग अटेंडंट, ॲलोपॅथिक अशा नावाने पोस्ट आहेत, त्यासुद्धा खाली मेन्शन केलेल्या आहेत. डिस्पेन्सिंग अटेंडंट एम्स पटनामध्ये टोटल 1 जागा, फार्मा केमिस्ट आणि एक्झामिनर रायपूरमध्ये 1 जागा, फार्मासिस्ट नावाने बिलासपूरमध्ये टोटल 6 जागा, अवंतीपुरामध्ये 2 जागा, दिल्लीमध्ये 16 जागा, त्याच्यामध्ये आर्म फोर्समध्ये 6 जागा आहेत. त्याच्यानंतर वर्धमान हॉस्पिटलमध्ये 3 जागा, ॲलोपॅथिक फार्मासिस्ट आंध्र प्रदेश 7 जागा, त्याच्यानंतर आसाममध्ये 8 जागा आहेत, बिहारमध्ये 4 जागा आहेत, चंदीगडमध्ये 1 जागा आहे, छत्तीसगड 16, दिल्ली NCR 34, त्याच्यानंतर जम्मू काश्मीर 2, झारखंडमध्ये 14. अशा प्रकारची पूर्ण आणखीन काही महत्त्वाच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत खाली ॲलोपॅथीच्याच, त्याच्यामध्ये खाली अशा प्रकारच्या व्हॅकन्सी दिल्या आहेत. या व्हॅकन्सीवरती किंवा कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहेत, कुठं आपल्याला फॉर्म फिलअप लागेल, जेणेकरून आपल्याला याचं फायदा होईल, त्याच्यावरती पुन्हा आम्ही व्हॅकन्सीवरती सेपरेट व्हिडिओ देणार आहे. फक्त हे महत्त्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्या कारणाने सेपरेट सिलेबस, बुक आणि कॅटेगरीचे व्हिडिओ, त्याच्यामुळे सेपरेट व्हिडिओ तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. आता खाली आल्यानंतर पहा, अशा प्रकारचं पूर्ण ह्या PDFचं कात्रण केलं होतं जवळपास 20 ते 25 पेज, जवळपास 212 जागेची ही आतापर्यंतची पूर्ण आणि सगळ्यात मेगा भरती 2025पासून आता सुरुवात झालेली आहे महत्त्वाच्या एम्स डिपार्टमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये वेगवेगळे आणखीन 2 ते 4 डिपार्टमेंट ॲड केलेले आहेत. लक्षात येते फार्मसी ऑफिसर, फार्मासिस्ट, 4ही डिपार्टमेंट म्हणून जवळपास 212 जागा. ॲलोपॅथीचा विचार केला आणि डिस्पेन्सिंग अटेंडंट ग्रेड 2 173 जागा. त्याच्यानंतर आयुर्वेदिक होमिओपॅथिकच्या मिळून 39 जागा, अशी 212 जागेची ही अशा प्रकारची 2025ची सुरुवात झाल्यापासून सर्वात मोठी ॲड आहे. मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 2025मध्ये सुरुवात चांगल्या पद्धतीने झालेली आहे. आपले जेही स्वप्न असतील आपण या ॲडमधनं पूर्ण करू शकतो. याच्यासाठी महत्त्वाचे पुस्तकं कुठले, सिलेबस कुठला, कुठल्या कॅटेगरी किती जागा आहे, त्याच्यावरती स्टेप बाय स्टेप मी एम्सवरती एक सिरीज तयार करून त्याच्यावरती व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपलं फार्मसी ऑफिसर हे पुस्तक तुम्ही यासाठी यूज करू शकता. याच्यामध्ये नव्याने पुन्हा मी 2024पर्यंत व्हॅल्यू ॲडिशन करणार आहे. त्याच्यामध्ये पेपर ॲड करणार आहे. जवळपास 9000पेक्षा जास्त MCQ त्याच्यामध्ये ॲड करण्याचा माझा मानस आहे. आतापर्यंत जेही आपण फार्मसी ऑफिसरचं पुस्तक यूज करत असाल, घेतलं असेल किंवा घेतलं नसेल, त्याच्यामध्ये 6000पेक्षा जास्त प्रश्न आहेत आणि नव्याने पुन्हा 2500 ते 3000 प्रश्न मी 2024पर्यंत किंवा 25पर्यंत नव्याने एक छोटंसं पुस्तक अपडेट करून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. अशा प्रकारे जवळपास 9000 MCQ आपल्याकडे असणार आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी. त्याच्यामध्ये एम्स असेल, इस्रो असेल, ESIC, CEC, DSSB, OSSB, जिल्हा परिषद असेल, आयुर्वेदिक तुमचा आरोग्य विभाग असेल, बाकीच्या जेवढ्याही महाराष्ट्रामध्ये असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असेल किंवा बाकीच्या स्टेटमध्ये असेल, आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या आहेत फार्मसीच्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. सब्जेक्ट वाईज MCQ दिलेले प्रॅक्टिससाठी, त्याचबरोबर सराव प्रश्नसुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत जेवढ्याही तुमच्या आता आलेल्या भरतीच्या एम्सच्या पेपर झालेले आहेत त्याचं एक्सप्लेनेशन करून त्याचंसुद्धा एक सेपरेट छोटंसं पुस्तक देण्याचा तुम्हाला मी काही दिवसामध्ये प्रयत्न करेल. अवघे आपल्याकडे जवळपास 1 ते 1.5 महिना आत्तापासून विचार केला तर जवळपास आहे. व्यवस्थित वेळेचं नियोजन करण्यासाठी गरजेचं आहे. कशा प्रकारचे पुस्तकं, कशा प्रकारचं सिलेबस आपल्याला याच्यासाठी फॉलो करणार आहे, डिटेलमध्ये 1 बाय 1 याच्यामध्ये मी याच्यावरती एम्सवरती व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. याच्यावरती पुन्हा आणखी मी नेक्स्ट व्हिडिओ देईलच तुम्हाला स्टेप बाय स्टेप. अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग त्याच्यावरती देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. आपली काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.